नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेयस इंग्लिश स्पीकिंग कोर्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपला पास्ट कंटिन्यूअस टेन्स शिकायचा आहे। पास्ट कंटिन्यूअस टेन्स यालाच आपण चालू भूतकाळ असं म्हणतो। आता इथे या काळामध्ये आपली क्रिया चालू असते बघा। तर आपले सूत्र असं आहे, सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V4 म्हणजेच क्रियापदाला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट। पहा हे झालं आपलं पास्ट कंटिन्यूअसचं सूत्र। आता बघा उदाहरणामध्ये आता एक वाक्य आहे, ती गाणी गात होती। काय वाक्य आपलं? ती गाणी गात होती। तर पहा वाक्याच्या शेवटी त होती आहे। वाक्याच्या शेवटी काय आहे? त होती। जेव्हा पास्ट कंटिन्यूअस टेन्स असतो त्यावेळेस वाक्याच्या शेवटी त होता, ती होती, मराठी वाक्याच्या मध्ये असे प्रत्यय लागलेले असतात, तेव्हा हा पास्ट कंटिन्यूअस टेन्स असतो। तर पहा हे आता आपले वाक्य आता आपल्याला काय करायचं आहे? इंग्रजीमध्ये करायचं आहे। आता इंग्रजीमध्ये करायचं आहे म्हणजे वाक्याच्या शेवटी त होती आलेलं आहे। त होती आलं म्हणजे हे वाक्य आपलं पास्ट कंटिन्यूअस टेन्स झालेलं आहे। तर पहा आता आपले सब्जेक्ट, आता सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, राम, श्याम, सीता, गीता, हे सगळे आपले सब्जेक्ट आहेत। याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? वॉज आणि वेअरचा उपयोग करायचा आहे। वॉज म्हणजे होता, वेअर म्हणजे होते। कारण जेव्हा आपला करता आय, वी, यू, दे असेल, याच्यासोबत आपल्याला काय करायचंय? आय सोबत आपला वॉज वापरायचंय, वी सोबत वेअर वापरायचंय। त्या दोन्ही मधला फरक असा आहे, याच्यानंतर प्रत्येक वाक्यासोबत आपल्याला काय करायचंय? क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला असतं, त्याच्यानंतर शेवटचा भाग आपला ऑब्जेक्ट असतो। तर हे वाक्य पहा, आता इथे आपलं ती गाणी गात होती असं आपलं वाक्य आहे। ती साठी आपल्याकडे शब्द काय आहे? शी आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? उलट यायचंय। सी हे आपलं एकवचनी आहे म्हणून आपल्याला काय करायचंय? आपल्या इथं वॉज घ्यायचंय, सी वॉज। आता क्रिया चालू असल्यावर आपल्याला काय करायचंय? क्रियापदाला ING लावायचं। आपलं क्रियापद काय आहे? गाणी गात होते, सी वॉज सिंगिंग अ सॉन्ग। काय झालं आपलं वाक्य? ती गाणी गात होती, सी वॉज सिंगिंग अ सॉन्ग। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्सचा अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।